नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। इसमें हम बात करेंगे बुल्ढाना की, जहां जिला शल्य चिकित्सक भागवत भूसारी के आदेश पर सोनोग्राफी में खामियां मिलने पर पीसीएनडीटी एक्ट के तहत कार्रवाई की गई। आगे बात करेंगे धुले की, जहां भाऊ साहेब हिरे शासकीय चिकित्सा महाविद्यालय में बंद सिटी स्कैन मशीन को चालू करने के साथ साथ नए एमआरआई केंद्र को कार्यान्वित करने संबंधी प्रस्ताव तुरंत देने के निर्देश दिए गए। तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे इस बुलेटिन में। बुल्ढाना जिला शल्य चिकित्सक भागवत भूसारी के आदेश पर एक टीम ने जिले के 3 स्थानों नांदुरा, महकर और रिसोर्ट में सोनोग्राफी में खामियां मिलने पर पीसीएनडीटी एक्ट के तहत कार्रवाई की है। वाशरूम के रिसोर्ट स्थित शिव मूलव्याध हॉस्पिटल एंड मैटरनिटी हॉस्पिटल में अवैध गर्भपात का चौंकाने वाला मामला सामने आया। बुल्ढाना जिले के महकर में गर्भावस्था परीक्षण करने के बाद स्वास्थ्य टीमों को रिसोर्ट में गर्भपात की जानकारी मिली। इसके बाद बुल्ढाना, वाशिम और रिसोर्ट में एक संयुक्त अभियान के दौरान गर्भपात के लिए इस्तेमाल की जाने वाली दवाएं और सामग्री जब्त की गई। घटनास्थल पर चूंकि अमोल भोपाले डॉक्टर मौजूद थे, इसलिए उन्होंने अपराध कबूल कर लिया है, इसलिए उनके खिलाफ मामला दर्ज किया गया है। जिला सर्जन की ओर से दी गई जानकारी के मुताबिक मामले की जांच की जा रही है और एक बड़े रैकेट का खुलासा होने की उम्मीद है। इस मामले में और भी आरोपी होने की संभावना है और जांच जारी है। आइए जानते हैं जिला सर्जन बुल्ढाना डॉक्टर भागवत भूसारी का और क्या कुछ कहना था। सर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुठे अवैधरित्या गर्भपात होतानाचे काही केसेस झालेले आहेत आणि काय तुमची कारवाई केली? दिनांक 11 डिसेंबर रोजी आपल्याला आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेला पीसीपीएनडीटी विभाग यामध्ये एक गोपनीय माहिती अशी मिळाली होती, जे आपल्या ॲडव्होकेट मॅडम आहेत काकडे मॅडम, त्यांना की मेहकर येथे काही सेक्स डिटर्मिनेशन केलं गेलेलं आहे आणि त्याचं गर्भपात होण्याची शक्यता आहे, अशी एक गोपनीय माहितीच्या आधारे आपण एक 12 तारखेला एक चमू बनवून आपण पाठवली। त्यासाठी पोलिसांचं सुद्धा सहकार्य मिळालं, परंतु समोरचं लोकेशन काही फिक्स होत नव्हतं। तर आपण यांना गोपनीयरित्या एका प्रायव्हेट व्हेकलमध्ये पाठवलं आणि त्यानुसार त्यांनी मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि आपली चमू यांनी जसा लीड भेटत होता तसं समोर जात असताना मेहकरमध्ये पोहोचल्यानंतर असं माहीत झालं की समोरची पार्टी जी आहे, जे काही गर्भपात करून देण्यास विलिंगनेस होतं, तर त्यांनी व्हेन्यू बदलला आणि त्यांनी एक वाशिम जिल्ह्यामधील रिसोड गाव आहे, जे तालुका प्लेस आहे रिसोड, तर तिथे एक BAMS डॉक्टर आहेत, त्यांच्याकडं होणार असं सांगितलं। तर तोपर्यंत ठिकाण तर निश्चित नव्हतं, परंतु टीम जशी जशी समोर जात गेली तर त्यांनी तिथे एक गर्भपात करत असताना त्या महिला, जे एक डॉक्टर आहेत, डॉक्टर अमोल भोपाळे म्हणून, त्यांच्याकडे गर्भपात करत असताना ती महिला पकडल्या गेली। आपल्या महिलेचं नाव आणि त्याचं तर कॉन्फिडेन्शियलच ठेवतो, आपल्याला ते काही सांगता येणार नाही, परंतु ही आपल्या बुलढाणा जिल्ह्यातली तिसरी केस आहे या चालू वर्षामध्ये की ज्या आपण पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत आपण त्या कायद्याचा प्रभावी अंमलबजावणी व्हावी या दृष्टीनं सतत प्रयत्न करत आलो। आणि त्यामध्ये एक आपण मेहकर येथील पहिले एक सोनोग्राफी सेंटरवर सुद्धा धाड टाकून ते आपण पकडले गेले आणि त्यांचा एक पोलीस केस आपण बनवली होती आणि त्यामध्ये त्यांच्यावर सुद्धा कारवाई प्रस्तावित केलेली आहे। तसंच एक दुसरं प्रकरण नांदुरा येथे केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांचा आपण सोनोग्राफी सेंटर सील केलेलं आहे आणि त्यांचा गर्भपात करण्याचा जो परवाना असतो तो सुद्धा रद्द केलेला आहे आणि त्याला सध्या सस्पेंड केलेला आहे। अत्यंत महत्त्वाची कारवाई आपल्या विभागाकडून काल केली गेलेली आहे आणि यानंतर कुठल्याही व्यक्तीने असं करू नये असं मी आवाहन करतो। जे डॉक्टर्स असतील किंवा डॉक्टर व्यतिरिक्त काही एक बोगस डॉक्टर्स ज्यांना म्हणू, तर असे पण काही यामध्ये जे गर्भलिंग तपासणी आणि त्यानंतर त्या पुढील गर्भपात करण्याच्या याला आपण चांगलं काम तर म्हणणार नाही, जे कुकर्म आहे अशा पद्धतीनंच हे बंद झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि त्यानुसार सर्वच या स्कॅमसोबत रिलेटेड सर्वांनी असं करू नये असं मी सर्वांना आवाहन करतो आणि ताकीदसुद्धा देतो। जर आपल्याला अशा पद्धतीनं लीड मिळाला तर आपण निश्चित कारवाई करणार, याची सत्याशी निगडीत असलेल्या लोकांनी नोंद घ्यावी। महाराष्ट्र बुल्ढाना से सी न्यूज संवाददाता संदीप सावजी की रिपोर्ट। शहर के भाऊ साहेब हिरे शासकीय चिकित्सा महाविद्यालय में बंद सिटी स्कैन मशीन को चालू करने के साथ साथ नए एमआरआई केंद्र को कार्यान्वित करने संबंधी प्रस्ताव
तुरंत देने के निर्देश दिए गए। चिकित्सा महाविद्यालय में अतिरिक्त मानव संसाधन की समस्या का समाधान करने के लिए भी शासन स्तर पर प्रयास करने का आश्वासन धुले ग्रामीण विधानसभा क्षेत्र के युवा आमदार रामदादा भदाड़े ने किया। इसके अलावा विधायक भदाड़े ने अस्पताल के विभिन्न विभागों में भर्ती मरीजों से संवाद स्थापित कर उनकी समस्याओं को जाना और उन्हें आश्वासन दिया। विधायक भदाड़े के साथ भाजपा के वरिष्ठ पदाधिकारियों ने शुक्रवार को शहर के भाऊ साहेब हिरे शासकीय महाविद्यालय और सर्वोपचार अस्पताल के विभिन्न विभागों की समीक्षा की। इसके साथ ही महाविद्यालय के अधिकारियों से विभिन्न प्रश्नों पर चर्चा करते हुए आमदार भदाड़े ने संबंधित प्रस्ताव तुरंत प्रस्तुत करने के निर्देश दिए। इस दौरान भाऊ साहेब हीरे शासकीय चिकित्सा महाविद्यालय के अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे, चिकित्सा अधीक्षक डॉक्टर अजीत पाठक, प्रशासनिक अधिकारी चंद्रकांत कुमावत, संध्या चौधरी सहित सभी विभाग प्रमुखों और प्रोफेसरों ने आमदार भदाड़े का फूलों से स्वागत किया। भाजपा के जिला सर चिटड़ीस बाला साहेब भदाड़े, जिला उपाध्यक्ष प्रोफेसर अरविंद जाधव, भाऊ साहेब देसले, शंकर राव खलाड़े सहित भाजपा के अन्य पदाधिकारी उपस्थित थे। आमदार भदाड़े ने हिरे शासकीय चिकित्सा महाविद्यालय से जुड़े सर्वोपचार अस्पताल के विभिन्न विभागों का दौरा किया। उन्होंने मरीजों से ये जानने का प्रयास किया कि क्या उन्हें उपचार में कोई कठिनाई हो रही है, क्या उन्हें गुणवत्तापूर्ण सेवा मिल रही है आदि। अस्पताल का निरीक्षण करने के बाद आमदार भदाड़े ने महाविद्यालय के अधिष्ठाता डॉक्टर भामरे, चिकित्सा अधीक्षक डॉक्टर पाठक सहित सभी विभाग प्रमुखों और प्रशासनिक अधिकारियों के साथ बैठक की और विभिन्न विभागों में समस्याओं व प्रश्नों की समीक्षा की। महाराष्ट्र धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। विधि सेवा प्राधिकरण और जिला न्यायालय की ओर से प्रमुख सत्र न्यायाधीश माधुरी आनंद, विधि सेवा प्राधिकरण के सचिव संदीप स्वामी की उपस्थिति में लोक अदालत धुले न्यायालय के माध्यम से वर्ष की चौथी लोक अदालत धुले जिले में अधिकतम मामलों को प्राप्त करने के लिए और समय एवं धन की बचत करने के प्रयास किए जा रहे हैं। धुले विधि सेवा प्राधिकरण और न्यायालय द्वारा हर महीने में एक लोक अदालत का आयोजन किया जाता है, जिससे समय, धन और कटुता कम करने में मदद मिलती है। इन लोक अदालतों का आयोजन विधि सेवा प्राधिकरण और जिला न्यायालय के द्वारा किया जाता है ताकि 4 तालुकों से अधिकतम मामलों का निपटारा किया जा सके। ये जानकारी जिला वकील संघ के अध्यक्ष राहुल पाटिल ने दी। विधि सेवा प्राधिकरण के सचिव संदीप स्वामी ने आज की लोक अदालत के बारे में जानकारी देते हुए कहा कि अदालत में कुल 13 पैनल गठित किए गए हैं। इस अवसर पर उपस्थित मुख्य न्यायाधीश माधुरी आनंद, विधि सेवा प्राधिकरण के सचिव संदीप स्वामी, धुले जिला वकील संघ के अध्यक्ष राहुल पाटिल, उपाध्यक्ष और मधुकर भिसे, सरकारी वकील पराग पाटिल, यातायात शाखा के पुलिस निरीक्षक भूषण कोंते सहित अनेक वकील और पक्षकार बड़ी संख्या में उपस्थित थे। आज 14 डिसेंबर 2024 सालामधील ही चौथी आणि शेवटची राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केलेली आहे। आजच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये आपण टोटल जिल्ह्यामध्ये 13 पॅनल लावलेले आहेत। 4 दोंडाईच्या, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा या ठिकाणी 4 आणि आपल्या धुळे हेडक्वार्टरला 9 पॅनल लावलेले आहेत। यावरती प्रामुख्याने कौटुंबिक प्रकरणे, लेबर कोर्टामधील प्रकरणे, त्यानंतर दिवाणी स्वरूपाची फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे अशा आपण ठेवलेले आहेत। त्यामध्ये विशेषतः मोटार अपघाताच्या प्रकरणामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि त्यामधून बऱ्याच मयत व्यक्तींच्या वारसांना, तसेच जे अपघातामध्ये जखडले गेलेले आहेत, कायमचं अपंगत्व आलेलं आहे, अशा लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई वसूल करून देण्याचं काम या लोक अदालतीच्या माध्यमातून झालेलं आहे। या लोक अदालतीचा फायदा हाच आहे की लोकांनी जी न्यायालयामध्ये न्यायालयीन शुल्क भरलेलं असतं ते 100% परत मिळतं। त्यामुळे लोक अदालतमध्ये हा पैसा वाचतो, वेळ वाचतो आणि त्यामधून दोघांनाही जिंकल्याची भावना निर्माण होते। त्यामुळे आणि या लोक अदालतीसाठी आम्हाला धुळे जिल्हा वकील संघाचं सर्वतोपरी सहकार्य असतं आणि ह्या दोघांच्या आमच्या संयुक्त विद्यमाने ही लोक अदालत चाललेली असते। यामध्ये पक्षकारांचा, वकिलांचा आणि न्यायाधीशांचा एकत्र सहभाग आणि त्यामध्ये न्यायालयीन कर्मचारी यांचा सहयोग या माध्यमातून ही लोक अदालत आम्ही आयोजित केलेली आहे। या माध्यमातून मी असं आवाहन करेन की पक्षकारांनी जास्तीत जास्त प्रकरणे लोक अदालतीच्या माध्यमातून मिटवून घ्यावी, जेणेकरून समाजामध्ये एक चांगलं वातावरण निर्मिती होईल। धन्यवाद। नमस्कार। विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायाधीश मॅडम यांच्या संयुक्त विद्यमाने जे हे 3 महिन्यात एक लोक अदालत होतं, साहेब आमच्या बारच्या मागे लागून, कारण पक्षकारांशी आमचं डायरेक्ट कनेक्शन असतं,
तर आमच्या मागे लागून बऱ्यापैकी प्रकरणं हे करून घेतात. 4 तालुक्यांच्या जिल्ह्या असून सुद्धा रेकॉर्ड तोड प्रकरणं आपल्या जिल्ह्यात समेट होतात, कॉम्प्रोमाइज होतात. त्यामुळे जो आपल्या जिल्ह्याचं जे एक शांततेचं वातावरण आहे हे या माध्यमातून टिकून राहतं. कारण इथं भांडणं मिटतात, बाहेर भांडणं झालेली भांडणं इथं मिटतात. तर ते आमच्या संयुक्त विद्यमाने चांगल्या प्रकारे भांडणं मिटण्याचं काम इथं अदालतीत होतं. म्हणून मी जे प्रमुख जिल्हा न्यायाधीश असतील, म्हणजे विधी सेवा प्राधिकरणचे स्वामी साहेब असतील यांना धन्यवाद देतो. धन्यवाद. गुजरातमध्ये अपघात झालेला होता. ज्ञानेश्वर रमेश पगारचा गुजरातमध्ये अपघात झाला. ते स्वतःची गाडी चालवत होता आणि समोरच्या गाडीने ठोस मारली जी रॉयल सुंदरमची होती. त्याला जे लागलेलं आहे की तो आयुष्यभर बसूनच राहील, तो काम करू शकणार नाही. म्हणून इन्शुरन्स कंपनीने आम्ही दिलेलं प्रपोजल त्याने 100% त्यांनी गृहीत धरलं आणि 26,50,000 त्यांनी मंजूर केलेलं आहे. कुठल्याही प्रकारची हिचकिच न करता ही कागदपत्र सगळे पाहून त्यांनी पूर्णपणे त्यांनी आमचं तत्वतः मान्य केलं. आपलं नाव? आपण या खटल्यामध्ये जी काही आपल्याला रक्कम मिळाली, आपण समाधानी आहात का? काय सांगाल याबद्दल तुम्ही? काय फक्त वकिलांचा धन्यवाद मानतो. तुम्हाला आपल्या वकिलांचं नाव सांगा आणि वकिलांनी कसं? सुरेश वाघ. महाराष्ट्र धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।